पुढे जाऊन दे नाही दगडी येतात होय ना खाली म्हणून. तर चालत पण लई लोक चालल्यात आणि हा भाऊ बघा कावड घेऊन चाललाय. तर मगापासून मी सायकलवाल्याला फॉलो करतोय. 60ने पळवतोय सायकल 60ने पळती. कसली सायकल एवढी टी शर्ट टायर आहेत त्याचे. गंगा नदीची तर तयार होती. एक आहे अलकनंदा आणि एक आहे भाग्यरथी. पाहू शकताय तुम्ही 2 वेगवेगळे कलर दिसतात. ती अलकनंदा ती इकडून. मित्रांनो तर राहायची सोय होती बहुतेक. आपण केदारनाथ मंदिराकडे केदारनाथ धामकडे जायला चालू केलंय. म्हणजे घाट चढायला चालू केलंय. ऋषिकेश ह्या ठिकाणापासून पुढं डोंगरी भाग चालू होतो आणि तिथनं पुढं घाट सेक्शन आहे पूर्ण. तर पाहू शकताय आता सगळा डोंगरी भाग आहे. तर आलोय जवळपास 20 किलोमीटरच्या आसपास आलोय. तर खालच्या साईडने नदी वाहते आणि साईडने 2 डोंगराच्या मधनं घाटाचा रोड आहे. जे अगोदर आले असतील त्यांना माहिती आहे तिथं दिसते का तसे लँडस्लाईड वगैरे होती पावसाच्या दिवसात. आता अशी छोटी मोठी दगडी पडत राहतात होय ना. माकडं बिकडं असली माकडांनी हालचाल केली की होय ना खाली दगडी पडत राहतात. तर चला तसं चला ओके. कसं काय झाडी डोंगर दरी घाट हे असं डायरेक्ट येत आहे खाली बांधकाम बिन. मित्रांनो तर आता मी निघालोय केदारनाथकडं ह्याच्यातनं ऋषिकेशमधनं. तर इथं ड्रिल करायचं चाललंय दगडांना. दगडी खाली येऊ नये म्हणून त्याला जाळी मारायचे कॉन्क्रिटिंग करायचे. तर पुढं जाऊन दे नाही दगडी येतात होय ना खाली म्हणून. मित्रांनो तर ट्रॅफिक फ्री केलंय आता. तर चला जाऊया. चलो आता मेमरी कार्ड पण चेंज केलंय जरा मोठं टाकलंय 256 GB वाला टाकलंय. तर बघूया कसं किती वेळ चालतंय. ओके चलो. नदीचं पाणी बघा कसलं क्लिअर दिसतंय. आपण आलोय आता परत नदीच्या लेवलला. असंच असतंय ह्याच्यात डोंगरात आपण चढत जायचं टॉपला आणि परत उतरत खाली यायचं असं आहे. चलो काय कसली खतरनाक खिंड आहे. असल्या खिंडीमध्ये आपल्याला 360 कॅमेरा पाहिजे. 360 वाव वाव. ही स्विफ्ट पिन कुठाय लागली समोरची दिसते का स्विफ्ट ती कुठाय लागली. आणि एक तर मग आजचा काय पाव वाटत होतं स्विफ्टवाला लाल स्विफ्ट होती लय घाई त्याला. मित्रांनो तर यांनी बुलेटवाल्यांनी माझा व्हिडिओ काढला. आता मी त्यांचा बनवतो. तर मित्रांनो आपण थांबलोय एका ठिकाणी. तर हे भाऊ भेटलेत. किधर से भाई आप? मैं हरियाणा से हूँ। हरियाणा से भाई. ये हिमालयन बाइक पे. तो भाई और हम साथ चल रहे क्योंकि उनके पास भी त्यांच्याकडं पण टेंट आहे माझ्याकडं पण टेंट आहे. आता इथं पुढं राहायची व्यवस्था कशी ती पायसाठी त्यांना सोबत घेऊन चाललोय. आणि व्ह्यू एक नंबर आहे भाऊ नादखोळा. पण काही म्हणलं ना तर पावसाळ्यात जे व्ह्यू आहे तो आत्ता नाही आहे. पावसाळ्यात धबधबे सगळं दिसत असतात. आता सगळं ही ओसाड झालेलं आहे. ये इंस्टा 360 एक बार मैं चलाऊंगा भाई. फ्रॉम महाराष्ट्र महाराष्ट्र पुणे. ओके ओके. आई विजिट पुणे लास्ट ईयर. हाँ आई अंडरस्टैंड हिंदी एंड मराठी बोथ. डोंट स्पीक इन इंग्लिश. ओके ओके. पुणे. बाबा किधर से? हेलो हाय. कहाँ से? हाँ बद्रीनाथ जा रहे. केदारनाथ. किधर जा रहे हो? बद्रीनाथ. तो पैदल जाना है कि बाइक पे चलोगे? बाइक पे. मित्रांनो तर जोडीदार बनलं की ओळख झाली थांबायला लय लागतं. त्यामुळे मला एकटं ट्रॅव्हलिंगला आवडतं. आतापर्यंत मी जवळपास 10-15 किलोमीटर वरती गेलो असतो. पण ही ओळखीची झाली त्यांना भेटून काय त्यामुळं टाइमपास झाला त्याला. चला जाऊ दे आता. मित्रांनो तर चालत पण लई लोक चालल्यात आणि हा भाऊ बघा कावड घेऊन चाललाय.
आता ट्रॅफिक लय नाही तर त्याला थांबवलं असतं. भाऊचं काही इंस्टा आय डी बिडी काही दिसत नाही. बाई चलो जय बोले की. तर बघा कसलं लय लोकांची श्रद्धा असते. चालत तर लय चालल्यात बाबा लोक वगैरे. कंटिन्यू ही गोप्रो चालू ठेवताय नाही तर मेमरी लगेच ओढतंय, लगेच फुल होतंय. आणि कितीही दाखवणार तुम्हाला मी, जास्तीत जास्त 20 मिनिटाचा व्हिडिओ पण लोक पाहत नाहीत लय फुल. तर लय मोठा व्हिडिओ करून बी उपयोग नाही आहे. तर चला बघा अशी वळणं बी नाहीत. डेंजर सगळा घाट आहे सगळा, कुठेच काही नाही. ओके घरं बघा कसली वळती. ओ हो त्यात कॅमेरात दिसते का नाही काय माहीत नाही. मित्रांनो तर ही भाऊ चाललेत. भाई हर हर महादेव, हर हर महादेव. चल तर पाहू शकता लई लोक पायी पण चाललेत. आता एक जण सायकल गेला, चांगले बुंगाट पळती सायकल पण. असली कसली सायकल आहे काय माहिती त्याची. माझ्या गाडीच्या बुंगाट पळती सायकल. तर त्याला कॅच करू. दिसतोय का तुम्हाला? म्हणजे जे सायकल तशी भारी तशी कॅच करायची. चढायला थोडं स्ट्रगल आहे सायकलवाल्यांना, पण उतरताना आहे बघा कसं सांडलंय, कसं पडलंय सगळं. होय हो दगडी येतात खाली. तर काय इथं दगडी आलेत आईच्या गावात यायचं खाली. भाई किधर से? जयपुर। जयपुर से क्या? बहुत तेज भगा रहे यार मेरे को। हाँ? कितने की है साइकिल? बघा कसलं पळवतोय. वय ना खाली आलंय पण हे सगळं. सायकल जोरात पळते आपण. डेंजर कसली पळवतोय तो. किंमत सांगायलाच नको म्हणलं असेल, कारण माझ्या गाडीच्या डबल त्या सायकलची किंमत असत बहुतेक. चला मित्रांनो, तर मग आतापासून मी सायकलवाल्याला फॉलो करतोय. 60ने पळवतोय सायकल. 60ने पळती. कसली सायकल, एवढी टी-शर्ट टायर आहेत त्याचे. आता बघा माझे 50-55 आहे. तर ते 50-55 आरामात चाललाय. उलट मला भीती वाटते की एकदम मोड येतोय का काय, आणि ते कंट्रोल करतोय भाऊ. राजस्थानचा भाऊ बैठलाय जो साइकिल 60 स्पीड नहीं पड़ता होता. भाई आपके साइकिल की प्राइस बताओ यार, इतनी भाग रही थी. बहुत महंगी रहेगी, 2 लाख तक रहेगी. नहीं इतना महंगा नहीं है. बिटवीन की स्टार्टिंग रेंज की है. हाँ 30,000 की लिया. 30,000 की है तो बहुत बढ़िया घूमती है यार. हाँ भगने में तो अच्छा है. हाँ चढ़ाई में जोर आता है. ओके क्या बोल रहे थे कावड़ लेके? वो मैंने हाँ, आ शूट रहा है. किया. पुणे का भी है. हाँ. ये भाई आसाम से आया साइकिल लेके. हाँ मैं जयपुर से हूँ. आप पुणे से आए हो ना? हाँ मैं तो ऑल इंडिया घूम चुका हूँ बाइक से. अभी पहले कैमरा चालू नहीं था आपका, अभी चालू किया क्या? हाँ अभी चालू किया है. चलो ठीक है. आपका हुआ है रिकॉर्ड मेरे में, मैंने लिया है. आप कितना भगा रहे थे? कितना लिया? वो 60 के स्पीड से भग रही थी. कुछ देखा है क्या आपके पास? अभी आप मेल कर देना. आप व्हाट्सएप कर देता हूँ, मेरे को मैसेज कर दो. नंबर दे दो. 77 98 98 26 26 69 69 56. नहीं तो इंस्टाग्राम पे डालूंगा मैं वो वाला. वेरी गुड. फिर मैं शेयर कर लूँगा. नंबर देखना. ओके ओके आ गया. ठीक है. ओके 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 बेस्ट ऑफ लक. मिलेंगे नेक्स्ट टाइम. ओके ओके चलो चलो चलते हैं. चलो ओके. अभी रुकेंगे किधर आप? मैं हम दोनों आ रहे हैं. देवप्रयाग में रुकेंगे. हाँ ओके ओके देखते हैं, शायद मैं भी रुकूंगा तो रुकूंगा. कैंपिंग करेंगे? कैसे करेंगे? कैंपिंग नहीं, हमारा तो यात्रा है. हाँ हमारा तो यात्रा है. कैंपिंग नहीं. आप कैंपिंग करोगे? स्टे के लिए होटल लोगे या कैंपिंग? नहीं मैं देवप्रयाग में ही रुकूंगा. होटल स्टे कुछ नहीं करूंगा. देवप्रयाग में कैंपिंग करो. टेंट बना के रुकूंगा देवप्रयाग. हाँ मेरे को भी टेंट लगाना है. देवप्रयाग पे चलो, उधर संगम पे चलो. संगम ओके आप ओके ओके साइकिलिंग करके आ रहे हैं. मेरा तो ऑल इंडिया. हाँ चलो मैं चलता हूँ. अंधेरा होने से पहले अपने को वो सीन लेने का है. चलो चलो चलो. मित्रांनो तो 2 UP ची पोरं आहेत स्प्लेंडरवर. म्हणजे 4 पोरं आहेत 2 गाड्यावर. असली पळवतात ना डेंजर. म्हणजे कंट्रोल बी आहे त्यांना. असे ड्रॉप ड्रॉप डॅप 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 तितके तितके करत पळवतात बाबा. ड्रिप ड्रिप मारत. आपल्याला तर नाही जमत असलं. भीती वाटते मला तर असलं ड्रिप ड्रिप माराय. तिकडं बघा तुम्हाला तिकडं दिसली का ते 2?
चला देवप्रयाग 2 नद्यांचा संगम होत आहे ते पाहायला जायचं आपल्याला. मित्रांनो तर हा पॉईंट आहे, इथं 2 नद्या मिळतात, अलकनंदा आणि भागीरथी. इथनं दिसा नाही, पुढच्या पॉईंटवरनं पाहूया आपण. विजिबल दिसतात, कलर दिसतोय, एक गडळ आहे आणि एक सफेद आहे. कलर डिफरन्स लगेच दिसून येतोय. तर पुढे जाऊन पाहूया आपण. मित्र होते 2 स्प्लेंडरवर, तुम्हाला म्हणलं लय एकदम टकाटकमध्ये गाडी चालवत होते. तर आता तुम्हाला दाखवतो, इथं 2 नदीचा संगम होतो, अलकनंदा आणि भागीरथी. हां मैं नहीं यार यूपी 11 से. तर तिकडून येते ती भागीरथी आणि ही अलकनंदा. ती अलकनंदा ही भागीरथी. वो उधर से आ रही है, हेलो, उधर से आ रही है वो अलकनंदा और ये भागीरथी. दोनों का संगम इधर गंगा नदी तैयार हो. इधर फ्रॉम आई एम फ्रॉम महाराष्ट्र, पुणे. ओके, फ्रॉम पुणे और आसपास. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता आहे कुठे आहे आपण, तर पाहू शकता पाठीमागं गंगा नदी जिथं तयार होती. एक आहे अलकनंदा आणि एक आहे भागीरथी. पाहू शकताय तुम्ही 2 वेगवेगळे कलर दिसतात. ती अलकनंदा, ती इकडून बद्रीनाथपासून, आणि ही ती भागीरथी, ही ती केदारनाथपासून. आणि ह्या दोन्ही नद्यांचा संगम होऊन गंगा नदी तयार होती. पाहू शकताय, कलर डिफरन्स लगेच दिसून येतोय. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतोय का नाही, एक नंबर. इतकं भारी वाटतंय ना इथं डोळ्याला. आणि ह्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात. दोन्ही नदीचा संगम होतोय त्यामुळे ह्याला देवप्रयाग म्हणतात. एक नंबर भारी वाटलं इथनं. तुम्ही पाहिलं असाल अगोदर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. चला तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो तर पाहू शकता, इतकं भारी वाटतंय ना इथे येऊन. अलकनंदा भागीरथी. तर चला जाऊया. कसला जबराट व्ह्यू येतोय पाठीमागं नाथवर. तिकडं जायचंय मला, पण कोण जोडीदार नाहीये. गाडी वरतीच लावून खाली चालत यायला लागणार. तिथं गाडी लावून तिथनं चालत खाली यायला लागणार. अजून कोणतरी जोडीदार पाहिजे होतं, मग तिथे येऊन डुबकी मारली असती. मित्रांनो तर राहायची सोय होती बहुतेक तहसील कोर्ट. डायरेक्ट मंदिर, इथं एक मंदिर आहे, तिथं फ्रीमध्ये राहायची सोय आहे. तर बघूया कसं होतंय. जायचे तहसील कोर्ट. ओके, 500 मीटर. सर इधर से वो राम मंदिर की तरफ बाइक जाती है, वो किधर से रास्ता है? आगे जाके 1 रोड नीचे जाके कितना दूर? थोड़ा सा आगे मार्केट जैसे खत्म होगी ना वहाँ पे, हाँ. आगे जाओगे 1 रोड नीचे जाके. रोड बनवला यांनी राम मंदिराकडे जाण्यासाठी. पण बघा डायरेक्ट मी आता देवप्रयागमध्ये, तर देवप्रयागमध्ये यात्रियांसाठी राहण्यासाठी केलेलं आहे. तर चला आता आपण गाडीची इंजिन लई हीट झालं आहे असं वाटतंय मला, की गाडी परफॉर्म करा नाही पाहिजे अशी. तर चला आता एकदा इथं गेलो, उद्या सकाळशिवाय चालू करायलाच लागणार नाही गाडी. कुठंच गाडी सकाळी वरती यायला पहिल्या गिरशिवाय तर यायचीच नाही वरती बाबा, इतका ढाळ आहे. चल करू का बंद कॅमेरा. आल्यावर एकदम पातळ रोड झालाय. भाई राम मंदिर एकदम खाली आलोय आता. हाय सर राम मंदिर
नहीं नहीं मेरे को रुकने का है तो किधर लगाओ, इधर लगाओ क्या? हाँ अरे मेरे को आज स्टे करने का, स्टे रुकने का है मंदिर में। अच्छा इथं लावली गाडी आता आपण। मित्रांनो तर फायनली राहायची व्यवस्था झाली आज देवप्रयागमध्ये। तर देवप्रयागमध्ये इथं टेंट लावतो, हे राम मंदिर आहे, राम मंदिरात ओके तर टेंट लावतो। तर टेंट हाताळले दाखवतो तुम्हाला, नाही तर लावून टाकतो, जाऊ द्या, नाही दाखवत टाईम लॅप्स, रोज रोज काय दाखवायचं। चलो मित्रांनो तर इथं टेंट लावला आहे आणि पाहू शकताय मंदिरात, आणि राम मंदिर आहे। तर राम मंदिरात दर्शन घेऊया, आणि ते वयनं तुम्हाला जे दाखवलं देवप्रयाग तिन्ही नदीचा संगम, तिथं चालू आहे मी आता खाली एकदम, आणि ती पण गाडी घेऊन आलो आहे आता। सकाळ जायची गाडी काय माहिती, इतके उतार होताना ते चढती का नाही काय माहिती जाताना, बघूया। मित्रांनो तर राम मंदिरात आलं दर्शन घ्यायला,